2012 साली राज्यात सर्वात मोठा सिंचन घोटाळा उघडकीस आला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रकरण न्यायालयातही गेलं आणि त्यानंतर त्याची चौकशी झाली किंवा काय झालं हे कुणालाही माहीत नाही. परंतु आता अचानक 2022 साली भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करून सिंचन घोटाळ्याला उजाळा दिलेला आहे. नेमका हा सिंचन घोटाळा काय आहे किंवा यासंबंधी प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तात्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्रीयुत विजय पांढरे सर आपल्यासोबत आहे. आपण त्यांनाच विचारूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका सिंचन घोटाळा म्हणजे नेमका काय आणि त्याची व्याप्ती कशी आहे आणि त्याचे किती मोठे परिणाम आहेत. सर नमस्कार, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. सर, सिंचन घोटाळा हा 2012 साली उघडकीस आला, परंतु गेली 10 वर्ष त्यावर कुठलंही काम झालं नाही या घोटाळ्यावर. आणि नेमकं अचानक आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करून सिंचन घोटाळ्याबाबतीत एक नवीन सूचना दिली. काय म्हणाल आपण? हे पहा, सिंचन घोटाळा उघडकीस आल्यानंतर 5 वर्ष फडणवीसांचं सरकार होतं, परंतु त्या सरकारने त्या काळात काहीही ठोस कारवाई केली नाही. उलट 19 साली आपण ते जे काही त्यांनी 80 तासाचं सरकार स्थापन केलं, त्या 80 तासाच्या कालावधीमध्ये अजित पवारांना ACB मार्फत क्लीन चिट द्यायचं काम केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे काही ट्विट आलेलं आहे, हे ट्विट राजकीय हेतूने केलेलं दिसतं. ह्याच्यामागे प्रामाणिक हेतू दिसत नाही. कारण प्रामाणिक हेतू जर असता तर आतापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे होती. कारण की चितळे समितीने अहवाल दिलेला आहे आणि चितळे समितीचा अहवाल जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्व बाबी स्पष्ट मांडलेल्या आहेत. आणि सिंचन खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, अशा बाबी चौकशी रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहेत. खंड 2मध्ये सुरुवातीला 7 ॲनेक्शर दिलेली आहेत आणि या 7 ॲनेक्शरमध्ये 7 बाबी अशा त्यांनी नमूद केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रकारचा घोटाळा आणि गंभीर बाबी भ्रष्टाचाराच्या आढळल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. स्पष्ट आहे, अगदी स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे. परंतु चितळे आयोगाविषयी एक पत्रिका काढताना त्यामध्ये या 7 बाबींचा आणि चितळेंनी ज्या ज्या गोष्टी ठिकठिकाणी रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या आहेत भ्रष्टाचाराच्या, आणि काय अनियमितता झाल्या, काय बेकायदेशीरपणा झाला, कसे नियम तोडवले गेले, कशा किमती वाढवल्या गेल्या, कसे टेंडर मॅनेज केलेले दिसत आहेत, हे सगळं त्यांनी नमूद केलेलं असून त्याचा काहीही उल्लेख शासनाने त्या पत्रिकेत केलेला नाही. आणि जसं काही चितळेंनी क्लीन चिट दिलेली आहे असा भास निर्माण करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे चितळेंनी सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत आणि जर खरंच शासनाची इच्छा असती तर या सर्व बाबींवर कारवाई होऊन ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करता येणं शक्य होतं, पण तसं काहीही झालेलं नाही. याचं कारण विरोधक आणि सत्ताधारी यांचं एकमेकांशी एक प्रकारचं साठलोटं आहे आणि ते साठलोटं असल्याचं आपण अनेक वेळा बघतो आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचारावर काही कारवाई होत नाही. शासनामध्ये जो काही सर्व खात्यांमध्ये खरं म्हणजे भ्रष्टाचार चालू आहे, ते काही सिंचन खात्याचाच भ्रष्टाचार झाला आहे असं नाही, सगळ्या खात्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. आणि तो भ्रष्टाचार बंद करण्याची इच्छा काही सत्ताधाऱ्यांनाही नाही आणि विरोधकांनासुद्धा नाही. आणि म्हणून आज आपण एक वाईट परिस्थिती बघतो आहोत जी महाराष्ट्रात आहे. सर, असं म्हटलं जातं आहे की नागपूर उच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंह यांनी अजित पवारांना या घोटाळ्यासंबंधी क्लीन चिट दिल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, पण ते अद्यापही कोर्टाने मान्य केलेलं नाही. काय म्हणाल आपण याबाबतीत? हे पहा, चितळे कमिटीचा जर तुम्ही रिपोर्ट बघितला तर चितळे समितीने या काही त्या 7 बाबी नमूद केलेल्या आहेत भ्रष्टाचाराच्या, की ज्याच्यामध्ये गंभीर अशा भ्रष्टाचाराच्या बाबी आहेत. या 7 बाबींची चौकशी एका पॉवरफुल कमिटीकडून करण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे.
आणि अशी शिफारस केलेली आहे आणि शासनाने चितळे समितीचा अहवाल स्वीकारलेला आहे, तरीसुद्धा चितळेंच्या या रेकमेंडेशनवर काहीही कारवाई झालेली नाही. आणि पॉवरफुल कमिटी अगदी ACB किंवा ED सारख्या संस्थेकडून चौकशी व्हायला पाहिजे होती, पण ती करण्यात आलेली नाही. उलट 19 साली जे काही 80 तासाचं सरकार स्थापन करण्यात आलं, त्यावेळेस ते ACBचे जे काही आयुक्त होते परमबीर सिंग, त्यांच्यामार्फत अजित पवारांना क्लीन चिट दिल्याचे प्रतिज्ञापत्र नागपूर खंडपीठात सादर करण्यात आलेलं आहे. अर्थात न्यायालयाने ते मान्य केलेलं नाही अजून, त्याच्यावर अजून सुनावणीसुद्धा झालेली नाही. पण अशा प्रकारचं चुकीचं काम हे त्यावेळेसच्या सरकारने केलेलं आहे. आणि याच्या आधी संजय बर्वेंनी, जे ACBचे आयुक्त होते, त्यांनी अजित पवार हे दोषी असल्याचंही प्रतिज्ञापत्र खंडपीठात सादर केलेलं आहे. परंतु त्या प्रतिज्ञापत्राला छेद देत परमबीर सिंगांनी या राजकीय लोकांच्या दबावाखाली चुकीचं प्रतिज्ञापत्र हे खंडपीठात सादर केलेलं आहे. खरं म्हणजे न्यायालयाने योग्य त्या सर्व बाबी तपासून जर निर्णय घेतला, न्यायालयाने जर चितळे कमिटीचा अहवाल नीट तपासला, तर या सर्व बाबी न्यायालयाच्या लक्षात येतील. कारण की कागदपत्रांसह आकडेवारीसह चितळे कमिटीने सगळं मेन्शन केलेलं आहे. परंतु ते कोणीही ऑन रेकॉर्ड आणत नाही आहे, न्यायालयाच्या निदर्शनाला ते आणलं जात नाही. आणि म्हणून कुठेही कारवाई होताना दिसत नाही. खरं म्हणजे असं व्हायला नको, परंतु ते दुर्दैवाने महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर, पण चितळेंनी असंही म्हटलं आहे की माझ्या अहवालाचा जर चांगला बारकाईने अभ्यास केला तर अजित पवार हे 2 तासात जेलमध्ये जातील, असंही म्हटलेलं आहे. याबाबत काय म्हणाल तुम्ही? ज्यावेळेस हा अहवाल चितळेंनी दिला, त्यावेळेस एका चॅनलवाल्याने इंटरव्ह्यू घेताना चितळे साहेबांना असा प्रश्न केला होता की असं म्हटलं जातं की तुम्ही क्लीन चिट दिलेली आहे, तर खरोखरच तुम्ही क्लीन चिट दिली आहे का? तर यावर उत्तर देताना चितळे साहेबांनी सांगितलं आहे की माझ्या अहवालाचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला तर 2 दिवसामध्ये अजित पवार हे जेलमध्ये जाऊ शकतील, एवढी माहिती मी त्या चौकशी अहवालात दिलेली आहे. ही क्लिप आजही यूट्यूबवर उपलब्ध असेल. ही क्लिप मी स्वतः ऐकलेली आहे. आणि चितळे साहेबांनी ते स्पष्ट असं मांडलेलं असूनही कोणीही काही कारवाई करत नाही. सर, पण चितळे अहवालाचा तुम्ही पण अभ्यास केला असेल, त्यात तथ्य आहे की 2 तासात अजित पवार जेलमध्ये जातील? इतकं काही त्यांनी गंभीर बाबी मांडलेल्या आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यांना आता नव्याने काहीही प्रूव्ह करण्याची गरज नाही, अशा बाबी त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे काही बाबी तर इतक्या गंभीर आहेत की त्यांचा केवळ अभ्यास केल्याबरोबरच कारवाई होऊ शकते. म्हणजे मी तर ते जेव्हा क्लीन चिट दिली गेली त्यावेळेस एका चॅनलवाल्याने मला प्रश्न विचारला, त्यावेळेस तर मी त्यांना सांगितलं की 2 दिवस नाही, 10 मिनटामध्ये हे मध्ये जाऊ शकतात. इतकं तर क्लिअर आहे तो. कारण की त्याच्यामधले इतक्या गंभीर बाबी आहेत आणि इतक्या स्पष्ट आहेत की ज्या कोणीच डिनाय करू शकत नाही. सर, आपण असंही म्हटलं आहे की अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या घोटाळ्यापेक्षाही कितीतरी पटीने हा घोटाळा मोठा आहे. नेमकं काय सुचवायचं आपल्याला? हे पहा, याची व्याप्ती फार मोठी आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गडबड घोटाळा करण्यात आलेला आहे. म्हणजे अक्षरशः लाखो कोटी रुपयाची कामं मंजूर करण्यात आली आणि ही सगळी कामं मंजूर करत असताना प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्या. वाटेल तसे रेट घेण्यात आले, वाटेल ते आयटम्स ॲड करण्यात आले आणि जेणेकरून
किमती वाढतील असं सगळं काम करण्यात आलं आणि हे सगळं करूनही टेंडर मॅनेज करण्यात आले, कॉम्पिटिशन होऊ देण्यात आली नाही. तुम्हाला अजित पवारांनी जितकेही काही त्यांच्या काळात टेंडर झालेले आहेत त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर कुठेही तुम्हाला कॉम्पिटिशन झालेली आढळत नाही. सगळे टेंडर हे पर्सेंटेज अबव देण्यात आलेले आहेत. म्हणजे करंट DSRच्या 5% देण्याचे तर नियम आहे, दिले जाऊ शकतात. परंतु विदर्भ महामंडळातील अनेक टेंडर करंट DSRच्या 10%च नाही 15% अभावपर्यंत देण्यात आलेली आहेत, जी अत्यंत मोठी अनियमितता आहे. आणि ही सगळी अनियमितता अजित पवारांच्या काळात झालेली आहे. सुरुवातीला जेव्हा कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली त्यावेळेस अशा प्रकारे टेंडर मॅनेज केले गेले नव्हते. त्यावेळेस कृष्णा खोऱ्यातील अनेक मेजर प्रोजेक्ट्सचे टेंडर्स हे 25%, 30%, 40%, 52% बिलोपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे 40-40, 50-50% बिलो टेंडर कोट करून ठेकेदारांनी ती कामं पूर्ण केलेली आहेत. आणि याच्या उलट यांच्या प्रकल्पांच्या किमती या दुपटीने वाढवून त्याच्यात अजून 5-10-15% अभावने हे देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे जी काही कॉस्ट आहे ही हजारो कोटींच्या घरात आहे. आणि याचा जर नीट अभ्यास केला तर हे सगळं उघडकीला येईल. त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी खूप मोठ्या रकमा घेतल्या जात होत्या. हे सगळं मी डिपार्टमेंटमध्ये होतो, मी जवळून पाहिलेलं आहे. कशाप्रकारे टेंडर मॅनेज केले जातात ते मी पाहिलेलं आहे. वाघूर प्रकल्पाला मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो आणि वाघूर प्रकल्पाचं तापी महामंडळाचं टेंडर मॅनेज करण्याचा आणि खाडाखोड करून त्याच्यात घोटाळा करण्याचा कसा प्रयत्न या लोकांनी केला आणि कसा दबाव माझ्यावर आणला आणि मला किती त्रास दिला गेला हे सगळं मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि हे या गोष्टी मी ऐकीव किंवा वाचीव सांगत नाही, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. डिपार्टमेंटमध्ये 30-32 वर्ष मी काम केलेलं आहे आणि संपूर्ण डिपार्टमेंटचं कामकाज अगदी खालच्या स्तरापासून अगदी अत्युच्च स्तरापर्यंत मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी मी माझ्या स्वतःच्या स्वानुभवातून सांगतो, त्याच्यामध्ये काहीही अतिशयोक्ती नाही. सर, पण तुम्हाला वाटतं आहे की आता सिंचन घोटाळ्याची पूर्ण चौकशी होईल आणि खरंच आरोपींना शिक्षा होईल किंवा खरे आरोपी जगासमोर येतील, वाटतं आहे तुम्हाला? हे आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर हे राजकारणी लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. हे जर चांगले असते तर आज अशी वाईट वेळ भारतावर आली नसती, देशावर आली नसती, असा भ्रष्टाचार झाला नसता. परंतु असं आढळत नाही. आता मोदींनी भ्रष्टाचाराविरुद्ध घोषणा केलेली आहे पुन्हा. आणि आता मोदी काय करतात हे आपण बघूयात. कारण फडणवीसांनी तर काही केलं नाही आणि मोदी आता करतायत की नाही करतायत हे लवकरच दिसेल. अन्यथा मोदींनी जर याबाबत काही कारवाई केली नाही तर मोदींवरचाही विश्वास उडून जाईल, यात काही तीळ मात्र शंका नाही. तर नक्कीच आपण बघू शकताय की सिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी हा घोटाळा 2012 साली उघडकीस आणला होता. आणि त्यांचं आता म्हणणं आहे की मोदींनी आता नवीन भ्रष्टाचाराविरुद्ध घोषणा केलेली आहे. मोदी या सिंचन घोटाळ्यात नेमकं काय भूमिका घेतात आणि हा सिंचन घोटाळ्याच्या खऱ्या आरोपींना शिक्षा होते का हे बघावं लागेल. कॅमेरामन शिवाजी भोसलेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.